हा खूप सुंदर होता. जे कथामध्ये, पुराणांमध्ये ऐकलेलं होतं, की आपण ॲनिमल्सशीही बोलतो. म्हणजे आपण ऐकलेलं आहे, की आपले जे देवी-देवता आहेत, म्हणजे जे आपले साधू पुरुष होऊन गेले, ते ॲनिमल्स बरोबर डिस्कशन करायचे. सो ते म्हणजे ऐकलेलं होतं, बट आत्ता ज्यावेळेस ज्योती मॅमकडनं हा सेशन्स झाले 3 दिवसाचे, त्याच्यामध्ये ते रिॲलिटीमध्ये आपण करू शकतो याचा अनुभव झाला. 1-2 सेशन केले आणि त्याच्यातनं मला कळालं, की हां, हे आहे, ही विद्या आहे, फक्त आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीये. तर त्यांनी ज्या पद्धतीने शिकवलं, ज्या पद्धतीनं एक्सप्लेन केल्या गोष्टी, व्हेरी नाईस आणि खूप आवडलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅडमकडे एवढं नॉलेज आहे आणि त्या खूप सिंपल वेनी आम्हाला त्यांनी एक्सप्लेन केलं. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जी मला त्यांच्याबद्दल खूप आवडली. याच्यामधनं आपण काय करू शकतो, की ॲनिमल्स बरोबर जे आपल्याला कम्युनिकेशन करता येणार आहे, त्याच्यातनं आपण जे काही ॲनिमल्स आहेत, जे पेट्स आहेत, तर लिटरली पेट्स बोलण्यापेक्षा मी असं म्हणाल, पेट्सला तर घरी सगळे सांभाळतात आणि त्याची काळजी घेतली जाते. बट जे स्ट्रीट ॲनिमल्स आहेत, त्यांच्याशी आपण जर कम्युनिकेशन करून त्यांच्या काही यातना आहेत, वेदना आहेत किंवा त्यांच्या काही नीड्स आहेत, त्या जर आपण पूर्ण करू शकलो, तर दॅट विल बी व्हेरी नाईस. आणि मी प्रत्येकाला सांगेल, की एव्हरीवन शुड कम अँड एव्हरीवन शुड लर्न about the animal communication. Thank you, sir. Thank you so much.